नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे IMP GK तांत्रिक विज्ञान आणि त्यासोबतच चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला ग्रामसेवक भरतीसोबतच पोलीस भरती असेल, तलाठी असेल किंवा इतर सर्वच परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही प्रश्न न चुकता नक्की बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचतील। प्रश्न पहिला, देशातील सर्वात मोठे बॅडमिंटन स्टेडियम कोठे उभारण्याचे आयोजित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गुवाहाटी आपलं बरोबर उत्तर आहे। तर मला सांगायचं आहे क्रिकेटचं सर्वात मोठं स्टेडियम कोणतं आहे किंवा कोणत्या ठिकाणी उभारलेलं आहे, कमेंट करून या ठिकाणी मला सांगा। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कशाची उपस्थिती पदार्थाला विद्युत सुवाहक बनवते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इलेक्ट्रॉन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट डॅश डॅश नदीच्या पात्रात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या डॅश डॅश आहे किंवा किती आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 67 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी कोणते विधेयक हे नवीन संसदेतील पहिले विधेयक ठरले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नारी शक्ती वंदन विधेयक आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या लोहमार्गाच्या लांबीची टक्केवारी किती आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 9.31% आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या पिगमेंटमुळे फळांमध्ये लाल रंग होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लाइकोपीन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, सर्वात कमी FDIचे प्रस्ताव आलेले राज्य RBIच्या अहवालानुसार कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आसाम आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र डॅश डॅश राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गुजरात आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना डॅश डॅशपासून सुरू करण्यात झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1871 आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाकायचं आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, जगाच्या एकूण भूभागापैकी डॅश डॅश टक्के क्षेत्र भारताने व्यापलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2.4 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, ब्राईट स्टार युद्ध सरावात भारताचे हवाई दल पहिल्यांदा सहभागी होणार, तर या युद्ध सराव कोणत्या देशात झाला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इजिप्त आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13 बघा, स्नायूंना हाडांशी जोडण्याचे काम कोणामार्फत केले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्नायुरज्जू आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, पेंच व बावनथडी प्रकल्प डॅश डॅश बरोबर महाराष्ट्र राज्य संयुक्तपणे राबवत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मध्य प्रदेश आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 44 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लोकसभेचे सभापती आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा,
धौलपूर जिल्ह्यातील देशातील 54वा व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यात असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजस्थान आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18 बघा. लोहित पेशी मानवाच्या डॅश डॅश निर्माण होतात. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अस्थिमज्जेत आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा. खालीलपैकी कोणाची नियुक्ती महाराष्ट्र राज्याच्या वन खात्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक पदी झाली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शैलेश टेंभुर्णीकर आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कोण घेते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्य निवडणूक आयोग आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा पण त्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो. जर तुम्हाला ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिकेवरचे आपली इथून मागचे सर्व व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. पुन्हा सांगतो, जर तुम्हाला ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 21 बघा. चार मिनार खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हैदराबाद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा. डॅश डॅश या शहरात शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नांदेड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा. खालीलपैकी डॅश डॅश हे मध्य प्रदेशची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भोपाळ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24. कोणत्या वर्षापर्यंत दोन्ही देशातील व्यापार दुप्पट करण्याचा निर्णय भारत आणि ग्रीस यांनी घेतला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2030 पर्यंत आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा. अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक कोण? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 7वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 27 बघा. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हे कोणाचे ब्रीदवाक्य होते? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बहिष्कृत हितकारणी सभा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. देशात महाराष्ट्र राज्याच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून वीज निर्मितीमध्ये कितवे स्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 5वे स्थान आहे. प्रश्न क्रमांक 29. अंबबारवा अभयारण्य समुद्र सपाटीपासून डॅश डॅश फूट उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2300 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा. घटनाकारांच्या मते भारतीय घटनेची गुरुकिल्ली म्हणजे डॅश डॅश हे होय? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी घटनेचा सरनामा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा. कोणते पदाधिकारी मंत्रिपरिषद असले तरी कॅबिनेटचे सदस्य नसतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राज्यमंत्री आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा. खालीलपैकी कोणते शहर 2 राष्ट्रीय महामार्गांनी जोडले गेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी धुळे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा. राज्यातील पहिल्या मेडिकल स्किल लॅब कोठे उभारण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिरज आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम डॅश डॅश या राज्यात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 35 बघा. औष्णिक वीज प्रकल्पामध्ये अणूंच्या केंद्राचे विभाजन कशामुळे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए न्यूट्रॉन शोषणामुळे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा. भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महात्मा गांधी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 बघा.
प्रायोगिक तत्वावर चालणारे भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र डॅश डॅश येथे सुरू करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दिल्ली आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, महाराष्ट्रातील सरासरी किती टक्के क्षेत्र अरण्याखाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 21% आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा, देशातील सर्वाधिक कीटकनाशकांच्या वापरात कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर बघा, जळगाव जिल्ह्यातील तामासवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बोरी नदीवर बांधण्यात आले आहे.